हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. अरे काय चाललंय तुमचं? अरे हे पिझ्झा बर्गर ना हे हे चांगलं नाहीये हेल्थ साठी. याच्याने फिटनेस खराब होतो. गाजोदार गाजोदार, काय 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 झालं? हे उचल, हे हे उचल. अरे हे कॉलेजचा प्रोजेक्ट आहे, कुठे टाकायचा आहे? कॉलेजचा प्रोजेक्ट? हा अरे पिझ्झा आहे पिझ्झा. पिझ्झा आहे. हा तरीच म्हटला हा बास मला ओळखीचा वाटतो आहे. शिवराम कॉकडोनल पिझ्झा. अरे ह्या पोरांनी मला सांगितलं आहे कॉलेजचा प्रोजेक्ट आहे पिझ्झा. पिझ्झा गजोदर पिझ्झा असा असतो आहे पिझ्झा. मी आयुष्यात कधी बघितला नाही आहे पिझ्झा. कधी खाल्ला नाही आहे मी पिझ्झा. कधीच पिझ्झा खाल्ला नाहीस? नाही, या पिझ्झाची कसम घेऊन सांगतो आहे मी कधीच नाही खाल्ला पिझ्झा. तू एक काम कर, तुला टेस्ट करावं वाटतं ना, तू थोडा टेस्ट कर. आपण थोडासाच हं? काय सांगते आहे? मी खाबू म्हणजे थोडा खाबू आणि बाकीच्या बाकी जे बाहेर कुत्रे आहेत ना हा. त्यांना घाल. कुत्र्याने त्याला आणलं का पिझ्झा? आणि तू त्या गजोदरला खा म्हणतेस ना, मग आम्हाला का नाही खाऊ देतेस? थोडासा खाऊ दे ना ग. नाही. नाही थांबा. शिवराम कॉकडोनल्ड पिझ्झा मी खातो आहे. खाक. नाही सांगितलं ना. मी सांगितलं ना. काय सांगितलं तिने? थोडासा टेस्ट करायचा आहे आणि बाकीचा कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे. गजोदर तू हा पिझ्झा उचल आणि बाहेर काढसल. ए, बाहेर नेशील पण हा पिझ्झा तूच खायचा, कुत्र्याला नाही द्यायचा. हा, ए तुला काय मी कुत्रा वाटलो आहे? त्यांनाच खायला घालणार आहे पण मी हा पिझ्झा का आपण या गजोदर आणि त्या कुत्र्यांसाठी आणलाय का? गजोदर हा. चल चल बाहेर निघ. हा जातो आहे. हा. शिवराम कॉकडोनल पिझ्झा. आता आम्ही बोललो होतो ना की हा पिझ्झा आपण तिथेच खाऊया, पार्सल नको आणूया. गेला ना का पिझ्झा खात नसते पोळी आणि वरण. अरे मला काय माहिती, गजोदर येईल लगेच आणि ती पण येईल. इथला पुढे ना तुम्ही पिझ्झा खाताना दिसा फक्त, का बुट्टीतच मारेल. तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे पण झालंय. मी काय केलं? तुलाच बोललेलो ना मी. मला सॉस लागतो, तुला माहितीये ना. कुठं सॉस नव्हतं दिला त्यांनी. तर खा, ते पोळीवर भाजी टाक आणि त्याला पिझ्झा सारखं समजून खा. पिझ्झा
फक्त नाम ऐकला होता, आज मी खाणार आहे खा. आला आला तरी म्हटलं हा अजून कसा नाही आला. बास काढत काढत आला. ए मामा, ए चल जाय जाय निघितून. पिझ्झा हा पिझ्झा. हे गजू हा? हे गजोदरा काय? दे ना मला पण. ए मी नाही देऊ शकत. का पण? अरे मामा, हा. धनश्री आहे ना, हा. ती बोलली आहे तुम्हाला असला खाना खायला द्यायचा नाही आहे. हा धनश्री बोललीये ना. हा. अरे गजोदरा, डॉक्टर जे सांगतात ते तू ऐकतोस का? नाही ऐकत ना. तसंच हे हेल्थ ट्रेनर असतात ना, ते जे काय सांगतील ना ते सगळं नाही ऐकायचं. दे. नाही, पण मी तिचं ऐकणार आहे. धनश्रीने मला सांगितलं आहे हा पिझ्झा तू खा. काय? धनश्रीने हा पिझ्झा तुला खायला दिलाय? हा मला दिला आहे. हा, म्हणजे हे बरं आहे. काय? घरच्या मालकाला जेवू द्यायचं नाही आणि नोकराला पिझ्झा द्यायचा. अरे मामा, हा. तसा नाही आहे. हा. अरे हा जो पिझ्झा आहे ना, हा. हा ओमी आणि अनबीने आणला होता. हा? तो धनश्रीने जप्त केला, हा. माझ्याकडे दिला हा. आणि मला बोलली हा. गजोधर हा. हे तू थोडा टेस्ट कर. आता हा पिझ्झा माझा कस्टडीत आहे. हा? हा. तुला थोडासा पिझ्झा टेस्ट करायला सांगितला होता ना. हा. मग तू थोडा केलाय. आता एवढा सगळा उरलाय ना, तो दे मला. हे नाही, मी नाही देऊ शकत आहे. अरे का पण? अरे मला धनश्री काय बोलली माहित आहे? हा. अरे ती असं बोलली आहे हा. की थोडा टेस्ट कर हा. आणि बाकीच्या बाहेरच्या कुत्र्यांना खायला घाल. मला सांग, तू बाहेरचा कुत्रा आहे? नाही. तू घरातला कुत्रा आहे? हा. अरे म्हणजे तू घरातला माणूस आहे ना, मी नाही तुला देणार. गजोदर दे ना रे. नाही, तू जा इथून जा. चल. छे, काय रे सारखं मला तू जा बोलतोय? अरे मामा कसा आहे, मला तू खाताना बघितला ना हा. तर माझ्या पोटात दुखणार आहे. हा तू जा इथून. चल. गजोदरा दे ना प्लीज. नाही देणार. हे बरं आहे, घरामध्ये कुत्र्यांचं खाणं सुद्धा मला मिळत नाहीये. मला एक कळलं आज गजोदरा, काय? या घरामध्ये माझी कुत्र्यासारखी पण किंमत नाहीये. हे मामा, हे तुला आज कळलं आहे? हो. अरे थोडा उशीरच झाला आहे. रे तुला आधी कळला असता ना तर बरा झाला असता. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तू आता इथून जाय. हा? अरे जा ना तू. गजोदर ए जा, चल जा बोललो ना. चल. हा 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 जा. ए बघायचा पण नाही आहे. जा जा जा. छी. जा खायचं आहे. चल. पिझ्झा आता मी खाणार आहे. चांगला टेस्टी लागतो आहे. वाह, पिझ्झा. वाह. वाह. अनन्या, तू दुपारी काय खाल्लं होतंस? अगं मी टिफिन घेऊन गेले होते. टिफिन नेला होतास म्हणजे स्वयंपाक रेडी होता? नाही, आमचं ठरलं होतं की वरण आणि पोळी खायची. मग तू भाजी बनवली होतीस का? नाही ग, मी 2 पोळ्याच घेऊन गेले होते आणि मग बाहेर दही विकत घेतलं. दही पोळी खाल्ली. अगं आमची नंदिनी ना अप्रतिम जेवण बनवते, एकदम चविष्ट. तू तिच्या हातचं खाऊन बघ, बोट चाटत राहशील. हाजी, आपण ज्याला टेस्टी जेवण म्हणतो आणि बोटच चाटत जेवतो ना, खरं तर ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मिठाचं आणि तेलाचं प्रमाण असतं आणि तेच आपल्या शरीरासाठी ना अपायकारक आहे. आणि स्वीट डिश मध्ये साखर असतेच की. हा, जेवण बनवताना कमी मिठाचं आणि कमी तेलाचं बनवलं पाहिजे आणि तिखटही कमीच घालायला हवं. नाही,
आमच्याकडे फार तिखट जेवण नाही करत. अगं आम्ही वरणात आणि भाजीत सुद्धा साखर घालतो. काय म्हणजे आपण चहामध्ये साखर घालायला नको, ती तुम्ही वरणात आणि भाजीत घालतात? अहो हेच तर आरोग्यासाठी चांगलं नाहीये. हे बापरे, अगं पूर्वी तर म्हणायचे साखरेचं खाणार त्याला देव देणार, आणि आता म्हणतात साखरेचं खाणार त्याला देव नेणार. आजी, म्हणूनच साखर टाळली पाहिजे. हा, व्यवसायाचा भाग म्हणून आपल्याला कस्टमरला चमचमीत आणि जास्त तेल मीठ घातलेलं जेवण बनवावं लागतं, मान्य आहे मला. हा, म्हणजे त्यांना समजवायला गेलं तर ते जातील पळून. पण मग आपल्या घरच्यांसाठी आपण टेस्टी जेवण बनवण्यापेक्षा हेल्दी जेवण बनवलं पाहिजे. अनन्या हिया माझी अनन्या. अनन्या, आज ना घरामध्ये 2 प्रकार घडले. म्हणजे म्हणजे एकतर दुपारी ठरलं होतं की वरण आणि पोळी खायची, आणि काकूने टिफिनसाठी वांग्याचं भरीत आणि पनीर मटार बनवलं होतं आणि पोळ्या बनवल्या होत्या. त्या मामांनी खाल्ल्या. काय? हो, हा मामा पण ना. मामा, मामा, आलो आलो. मामा, हं? हे काय ऐकतेय मी? काय? तू आज कस्टमर्सच्या टिफिन साठी बनवलेलं वांग्याचं भरीत, पनीर मटर आणि पोळ्या खाल्ल्यास? तुला हो म्हणायला काहीच कसं वाटत नाही रे. मामा, मी काय सांगितलं होतं? धनश्री आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथे येतेय. आपण तिचा मान नको का राखायला? तू का केलंस असं? अगं अनु, पण मी त्याबद्दलची शिक्षा भोगली आहे. हा? हो. आणि अनु, तुला ठाऊक आहे का, या धनश्रीने मला 50 उठाबशा काढायला लावल्या. आणि त्या मी काढल्या पण. मग ठीक आहे. सुरुवातीला टाळल्यास, पण नंतर कशा बशा पूर्ण केल्या. पण अनन्या, हे तर आहेच, पण आणखीन एक प्रकार घडलाय. ओमी आणि अन्वीने पिझ्झा आणला होता. काय? हो, पिझ्झा. देवा, ओमी, अन्वी, हिने आम्हाला आधीच सांगितलं होतं, पण आम्ही त्यांना अजून तरी काही बोललेलं नाहीये. अनु, तुला सांगू काय, मी तरी घरातलं खाल्लंय, पण या दोघांनी बाहेरून पिझ्झा मागून आणून खाल्लाय. मला शिक्षा मिळाली, त्यांना मात्र काहीच नाही शिक्षा दिली. मामा, मी बोलेन त्या दोघांशी. तू जा बघू. येतो. ओमी, अन्वी, काय हे? तुम्ही दोघांनी आज पिझ्झा मागवलात? हो. काय हो? आधी धनश्रीला सॉरी म्हणा आणि सांगा की पुन्हा आम्ही असं करणार नाही म्हणून. सॉरी. सॉरी. ऍक्च्युली ना, आम्ही पिझ्झा घरी आणायलाच नको होता. काय? म्हणजे आणायलाच नको होता. सॉरी. ओमी, अन्वी, आपण यंगस्टर होत. पिझ्झा, बर्गर असं जंक फूड नको खायला. याच्याने वजन वाढतं, यात मैदा असतो, हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याच्याने स्ट्रोक येऊ शकतो, आपल्या हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. याच्यात ना प्रोटीन आहे ना विटॅमिन. याने उलट आपल्या हेल्थचं नुकसान होतं. अगं पण मुलांना हे जंक फूडच अट्रॅक्ट करतं ना. हो सर, मोठ्या नाहीये. आता मोठी आवडीने वडापाव खाताच की. हो ना, आजकाल वडापाव कोण खात नाही? अगं अनन्या, वडापाव आपल्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. त्याच्यामध्ये मैदा आहे, त्याने वजन वाढतं, माणूस सुस्तावतो, आणि ज्यांना पोटाचे विकार आहे, किडनीचे विकार आहे, डायबिटीज आहे, त्या सगळ्यांनी तर वडापाव पासून लांब राहावं. हा, वडापाव कोणी खावं,
जे शारीरिक श्रम करतात, खूप मेहनतीचं काम करतात, त्यांनी एखाद्या वेळेस वडापाव खाल्ला तर काहीही हरकत नाही. पण जे बैठं काम करतात ना, त्यांनी तर वडापाव खाऊच नाही. अगं पण मोठमोठे लोकही वडापाव खातात की, साहित्यिक खातात, कलाकार खातात. सर, तुमची जीवनशैली आरोग्य जपणारी असेल ना, तर एखाद्या वेळेस वडापाव खाल्ला तरी काहीही हरकत नाही. बटाट्यामध्ये स्टार्च, बेसनमध्ये प्रोटीन. पण प्रॉब्लेम कुठे आहे? जेव्हा ते डीप फ्राय केलं जातं ना, तेव्हा ते हानिकारक. आणि आपण जिथून वडापाव खरेदी करतो ते लोक त्याच तेलामध्ये तो वडापाव तळतात, त्याच्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक. पण नंदिनी घरी बनवते वडा. मग काही हरकत नाही. नाही, महिन्यातून एखाद्या वेळेस घरी वडापाव बनवला तर काही हरकत नाही. पण हा, घरी बनतोय वडापाव म्हणून खूप खायचं आणि खूप बनवायचं असे नको व्हायला. नाही, पण आता आपण सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला पाहिजे की धनश्री ज्या ज्या सूचना देते ना, त्या आपल्या भल्यासाठीच. त्यामुळे आपण त्या लक्षपूर्वक पाळायला हव्यात. कळलं का? हो. हो. अनन्या हिया मुझी अनन्या. आई 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 हा 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 आई नंदिनी, ए नंदिनी, उठ. 5 वाजून गेले. चल. ए, आई आई हा 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 ए, आई नंदिनी, अगं उठ ग. आई ग. आई हा हा 5 वाजून गेलेत. मी आटकून घेतो, तू आटकून घे. हा. ए ए ए ए आई अंग दुखतंय. आई हात द्या ना. चल 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 चल, पटकन उठ. पटकन उठ 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 उठ. चल. अन्वी, उठ. अगं झोपू दे ग. अन्वी, उठा उठा, धनश्री यायची वेळ झाली. काय ग सारखं धनश्री धनश्री आणि आपल्या आजीचं काय चाललंय? अरे आम्हाला नाही काय करायचं, आम्ही ऑलरेडी फिट आहोत. अन्वी, आपल्या आजीने ठरवलंय की नाही सगळ्यांनी व्यायाम करायचा, मग आपल्याला ऐकावं लागेल की नाही? अरे त्या आजीला गरज जास्त यार, आम्ही व्यवस्थित आहोत. आणि तुला माहितीये का अनन्या काय त्रास होतोय ते? हे खायचं नाही, ते खायचं नाही, एवढूसच खायचं, एवढूसच खायचं, असंच करायचं, हे करायचं नाही. अनन्या तुला माहितीये, तो साधा डाळ भात खाताना पण आमचे वांदे आहेत. एवढी एवढूस मोजून खावं लागतंय. हो, खरंच खायचे वांदे होत आहेत ना? मग काय खायचंय? चिप्स, पिझ्झा, बर्गर. अरे यार तू काय टिंगल करतेस का? आणि हसू नकोस हा. हे काय आम्ही रोज रोज खात नाही, कधीतरी खातो. आणि मी येणार नाहीये, तू जा. अगं अन्वी,
अरे देवा. आता कसली झोप लागणार आहे? अरे यार अनन्या झोपू दे ना. उठ उठ लवकर. अगं माझं अंग दुखतंय, प्लीज झोपू. उठ. 5 वाजले, 3 हशी याची वेळ झाली. उठ 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 उठ. तर माझी पाठ दुखते. काही दुखत नाहीये. टायगर श्रॉफ सारखी बॉडी बनवायची आहे ना. चल उठ लवकर. उठ उठ उठ. जा जा पटकन फ्रेश होऊन ये. मी वाट बघते. जा. बाकीच्यांना उठवायचंय. काय चाललंय? उठा. ठेवा ते खाली. खाली ठेवा. उठा चला. असा होणार आहे फिटनेस. चला आत्ता. काय दाखवते मी ते बघा व्यवस्थित. पाय. हा गुड. काय करता? करा. पाय बाजूला करा. चला. हा हात. हा तिकडे. हा गुड. कम ऑन. कम ऑन. 1 2 3. गुड गुड गुड. नाही परत परत परत. कम ऑन. 1 2. कम ऑन. 3. चलो नेक्स्ट. गुड गुड. नेक्स्ट. कमरेवर हात. 1. नीट उभे राहा. व्यवस्थित बघा. कमरेवर हात. 1 2. उभे राहा. परत एक करा. चला. क्या बात है. कम ऑन. फास्ट. हुशार झपड खट्याळ आमची कन्या. हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी. घरी दारी हणशी